हे ठाकरे युद्ध ज्या मराठी लोकांसाठी होतंय त्या मराठी लोकांची कल्याण डोंबिवलीमध्ये संख्या आता पूर्वी इतकी राहिली आहे का? दीपक पवार माझ्याबरोबर आहे. दीपक सर, मागच्या 5 वर्षात खूप समीकरणं बदलली आहेत. ज्या समीकरणांच्या आधारावरती दोन्ही ठाकरे मराठी मतांसाठी भांडत होते, काय वाटतं आता मतं मराठी राहिली तितकी? मतं तिथे मराठी निश्चितपणाने राहिलेली आहेत, पण त्याचा दुसरा भाग असाही आहे की मोठ्या प्रमाणावर स्थलांतरही लोकांचं होतंय. लोकांचं स्थलांतर जसं मुंबईमधनं कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये होतंय तसं तिथूनही पलीकडे होतंय. त्यामुळे या प्रकारचा वाद आणि या प्रकारचं स्थलांतर हे खूप नैसर्गिक या दृष्टीने असं आहे की लोकांना परवडेन असं झालंय. लोकांना मुंबई परवडत नव्हती म्हणून लोक उपनगरांमध्ये गेले, उपनगरं परवडत नव्हती म्हणून ठाणे डोंबिवलीत गेले. दीपक सर, आणखी असा एक मुद्दा आहे का इथे की मराठी मतं आहेत तितकी थोडीफार स्थलांतरित झाली असेल, पण बाकी इतर भाषिक लोकांची संख्या तिथे वाढली. मी स्वतः तिथे गेलो होतो आणि एक गुजराती भाषिक मतदार होते, त्यांनी आक्रोश व्यक्त केला, अरे आमचा कोणाला विचार आहे की नाही. म्हणजे या सगळ्याचा कितपत फरक पडेल? इतर भाषिकांची मतं तर इतर भाषिकांची संख्या निश्चितपणानं वाढली आहे. स्थलांतर जसं परप्रांतीयांचं मुंबई शहरामध्ये झालेलं आहे तसं इतरही शहरांमध्ये झालंय. कल्याण डोंबिवली ही त्याच्या जवळची शहर आहेत, त्यामुळे तिथं स्थलांतर होणं स्वाभाविकही आहे. आणि महत्वाचा मुद्दा त्याच्यामधला असा आहे की ठाकरे या बंधूंच्या वादामध्ये तो कौटुंबिक वाद आहे का, मराठी माणसांच्या मताचा वाद आहे का, याच्यापेक्षा सुद्धा मगाशी नीलमताईने जो मुद्दा मांडला त्याच्याकडे आपण जायला पाहिजे की जी महानगरं आहेत, मुंबईला जोडलेली महानगरं, या सगळ्या महानगरांमधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था कमकुवत होणं आणि तिथे मुंबई महानगर विकास प्राधिकरणासारख्या यंत्रणा मोठ्या प्रमाणावर त्यांची ताकद वाढणं आणि ह्या सगळ्या यंत्रणा कोण चालवत आहे तर नोकरशहा चालवत आहेत. नगरसेवक मग तो कोणत्याही पक्षाचा असो आणि कितीही भ्रष्ट असो तो 5 वर्षांनी का होईना पण जनतेला उत्तरदायी आहे. नोकरशहा मात्र कोणालाही उत्तरदायी नाहीत, मग ते मराठी माणसांनाही नाहीत आणि बिगर मराठी माणसांनाही नाहीत. आपण कुठेतरी या मूलभूत प्रश्नाकडे अधिक वेगाने गेलं पाहिजे आणि ते या निवडणुकीत लोकांनी जायला हवं होतं असं मला वाटतं. खूप महत्वाचं. उन्होंने देखा है कि 2.5 साल में कांग्रेस एनसीपी की सरकार ने क्या की है और कितना सत्यानाश हुआ है कल्याण डोंबिवली का, वो 2.5 साल में, और वो चाहते हैं कि स्थिरता आए. तो उस हिसाब से मैं जरूर कह सकती हूँ कि मत जो है एक. काय वाटतं दीपक सर, या दाव्यात कितपत तथ्य आहे यांचे? त्यांचा दावा तसं अगदी स्वाभाविक आहे, कारण त्या पक्षाच्या नेते आहेत आणि पक्षाच्या प्रवक्ते असल्यामुळे त्यांची ती भूमिका स्वाभाविक आहे. शिवसेना आणि भाजपच्या ह्या सगळ्या प्रचाराच्या बाबतीत तुम्ही जर म्हणालात तर त्या प्रचाराची सुरुवात कल्याण डोंबिवलीत नाही, शिवाजी पार्कला झाली. आणि दसरा मेळाव्यामध्ये जर बाळासाहेबांनी या सगळ्या मंडळींवर तोंडसूक घेतलं नसतं, कारण त्या बाबतीमध्ये संशयाचा फायदा देऊनही तुम्ही नारायण राणे आणि राज ठाकरे यांचं म्हणणं हे योग्य आहे की तुम्ही जर आमच्यावर टीका केली तर राजकारणामध्ये लोकांनी उत्तर द्यायचं नाही का. आणि निवडणुका हे या प्रकारच्या गोष्टींना उत्तर देण्याचं महत्वाचं साधन आहे, महत्वाचं व्यासपीठ आहे. ते दिल्यानंतरच्या काळामध्ये ते विकासाबद्दल बोलले की नाही, त्यांनी आपल्या या शहराबद्दलची काही व्हिजन लोकांच्या पुढे मांडली का? मला असं वाटतं की कुठेतरी हाही मुद्दा प्रसार माध्यमांनी थोडा अधिक चर्चेला घ्यायला पाहिजे होता. या दोघांमधल्या वादांमध्ये समाजाला रस आहे, लोकांना त्याच्यामध्ये एक एंटरटेनमेंट व्हॅल्यू दिसते, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही मंडळींनी ह्या लोकांना जर रोखलं की हे सगळं तुमचं आम्ही ऐकलं छान आहे, आता आम्हाला सांगा की तुम्हाला डोंबिवलीसाठी काय करायचंय, आता आम्हाला सांगा की इथल्या लोकल गाड्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, इथल्या खड्ड्यांबद्दल काय म्हणणं आहे, असा जाब आपल्याला विचारला जाणार नाही. या खूप कॉन्फिडन्स उत्तर. रण महापालिकेचं मध्ये आपण बातमी पाहत होतो ती म्हणजे शिवसेनेच्या एक उमेदवार विजय झाल्यात, पण तत्पूर्वी ब्रेकला जाण्यापूर्वी दीपकजी तुम्हाला निलमताईंच्या या प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं, पण या अंगाने सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला या एकूण सगळ्या आदर्श नाट्याचा किती फटका बसू शकतो तेही, आणि निलमताईंनी एकूण जे सगळे आरोप केले किंवा निलमताईंचं जे काही सगळं म्हणणं होतं त्याला काय उत्तर आहे? खरं तर मी निलमताईंच्या आणि त्यांच्या पक्षाला अनुकूल वाटेल अशा प्रकारचाच एक मुद्दा, म्हणजे त्यांना अनुकूल वाटावं म्हणून नाही, पण योग्य असा एक मुद्दा मी मांडला होता, तो म्हणजे MMRDA किंवा या प्राधिकरणाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला विकास हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुळावर येणार आहे आणि त्याच्यातही तो शिवसेनेच्या अधिक मुळावर येण्याची शक्यता आहे. याचं कारण काँग्रेसने ते मुद्दाम MMRDA वाढवलंय. त्यामुळे निलमताईंना तो मुद्दा त्यांच्या नजरेतनं का निसटावा ह्याचं मला आश्चर्य वाटतं. दुसरं, त्यांनी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये जे म्हटलं त्याच बाबतीत माझ्या आधीच्या मुद्द्यावर मी अगदी ठाम आहे की बाळासाहेबांनी कोणत्याही कॉन्टेक्स्टमध्ये केलेली टीका असो त्या टीकेला प्रतिटीका येणं आणि उत्तर येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आता मी तुमच्या मूळ ह्या मुद्द्याकडे येतो की हा जो आदर्श घोटाळा झाला, हे नाव इतकं काव्यात्मक आहे की त्या इमारतीचं नाव आदर्श आणि त्याच्यामध्ये गुंतलेली सगळी जी मंडळी आहेत त्यांचं मात्र अत्यंत काळा व्यवहार.
या सगळ्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. पण काँग्रेसचं ज्या प्रकारचं शासन गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातलं आहे, या प्रकारच्या भ्रष्टाचाराची समाजाला सवय झाली आहे. तो चांगला आहे की वाईट, यातला सगळ्यात वाईट भाग असा की कफपरेट सारख्या अत्यंत मोक्याच्या भागामध्ये, कुलाब्यासारख्या ठिकाणी, तिथे ही जागा, हा एक मोठा प्लॉट हा शहीदांच्या कुटुंबियांसाठी रिझर्व्ह करणं, हे ज्याच्या डोक्यातनं ही सुपीक कल्पना आली असेल, तो माणूस खरा या भ्रष्टाचाराचा जनक आहे. मुळात शहीदांची कुटुंबातली माणसं इथं कशाला येतील? आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये फ्री फॉर ऑल अशा पद्धतीने हे सुरू झालंय, म्हणजे सुरुवातीला ह्याच्यात फक्त अशोक चव्हाण अडकले होते असं लोकांचा समज झाला होता. नंतर ती सगळी पण शेपट आता म्हणजे ही सगळी जनता त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. आणि अजून काही नावं येतील आणि तुम्हाला असं लक्षात येईल की काँग्रेस पक्षाची एकूण कार्यसंस्कृती लक्षात घेता प्रत्येक माणूस संभाव्य पुढच्या मुख्यमंत्र्या जो कोणी दावेदार असेल त्याचा पत्ता कापण्यासाठी त्याचे असतील नसतील ते भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढच्या 2-4 दिवसामध्ये प्रसार माध्यमांना मिळण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकांवर ह्याचा कितपत परिणाम होईल सांगता येणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही मुखवटा लोकशाही आघाडीच्या ह्या काही मंडळींनी घेतलाय की ते पुरोगामी आहेत, प्रगतिशील आहेत, त्यांची ही प्रगती ही कुटुंबाची, सासू सासऱ्यांची, नातेवाईकांची आणि जवळच्या हे माणसांची सगळं दिसून आलं आपल्याला. आपण पवारांकडे जाऊयात. या सगळ्यामध्ये एकूण कुठेतरी महापौर पराभूत झाले, थेट मनसेने धक्का दिला. हा म्हणजे एका अर्थाने आता हे जे उमेदवार निवडून आलेत त्यांना जायंट किलर असं त्या मतदारसंघातले लोक नक्की म्हणतील, त्यांनी महापौरांचा पराभव केल्यामुळे. यांनी मगाशी जो मुद्दा मांडला, 2 आमदार तिथले काही मनसेचे काम करत नाही, मला असं वाटतं की सगळ्याच आमदारांची विरोधी त्यांच्या विरोधकांनी हे ऑडिट करायला पाहिजे की ह्यांनी किती लक्षवेधी सूचना दिल्या, किती तारांकित प्रश्न विचारले, कोणत्या चर्चेला हा माणूस हजर झाला. आणि प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर हे जर तिथल्या मतदारसंघामध्ये लावलं गेलं तर लोकांचंही प्रबोधन होईल की आपला आमदार काम करतो म्हणजे काय करतो आणि करत नाही म्हणजे काय करत नाही. म्हणजे आमदार इमारती बांधताना दिसतो, आमदार वेगवेगळ्या प्रकारची कमिशनं घेताना तुम्हाला दिसतो, म्हणजे तो सक्रिय आहे. पण तो लोकांच्या कामात जर सक्रिय नसेल, विधिमंडळात सक्रिय नसेल, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय नसेल तर ही जबाबदारी भाजप सेनेची आहे. म्हणजे हे ऑडिट कल्याण डोंबिवली आणि परिसरातले सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे सगळ्यांच्या आमदारांचं हे पब्लिक ऑडिट होण्याची गरज आहे की ह्यांनी पण निश्चित दीपकजी धक्कादायक बाब आहे. महापौरांचा थेट पराभव होतो, ज्या महापौरांनी शहराचं नेतृत्व काय बघा, अस्थिर जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तेव्हा एखादा माणूस हा जेव्हा महापौर होतो तेव्हा तो मेरिटवरच होतो अशातला भाग निश्चित. त्याला लॉटरी लागलेली असते, पक्षांतर करून लोक महापौर होतात. अशा वेळेला तो माणूस कोणत्या जातीचा आहे, कोणत्या भाषेचा आहे, त्या ठिकाणी त्याची पैसे खर्च करण्याची क्षमता काय आहे, अशा अनेक एक्स्ट्रा मेरिट गोष्टी तिथे खूप त्याच्यात लक्षणीय ठरतात. त्यामुळे हे जे आताचे महापौर आहेत ते आपल्या मेरिटवर गेला काही काळ त्यांनी केलेलं होतं का त्यांना लॉटरी लागली होती सेना भाजपच्या काळामध्ये, ह्याच्यावर आताचा त्यांचा पराभव पाहता असं दिसतं की त्यांची आधीची कारकीर्द ही त्यांना लॉटरी होती आणि त्या लॉटरीचे आर्थिक फायदे त्यांनी उपभोगले असतील पण त्याचे राजकीय फायदे मात्र यानंतर त्यांना मिळणार नाही. निश्चित राजकीय फायदे मिळणार नाहीत. या